शेजाऱ्यांना तकलीफ झाली नाही पाहिजे. रवींद्रला चढाई घेऊन येतोय. सुपर रेड ज्याच्यामध्ये निदान रेषा पार करून परत आपल्या तंबूत रोशन कांबळे मालवशीचा हुकमे का. हॅलो 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 चांगली रेड साईड आहे रोशनकडे. होणार आहे आपल्या खांद्यावर धुरा घेऊन तो सांभाळतोय संघाची. सिद्धेश्वर सरफराज गडकरी कुठे असेल तर कृपया स्टेज जवळ या. पहिली ठरले रवींद्र लाड घेऊन येतोय. चांगला हिरा टिपला तो रोशन ठरले वाशीकडून पहिली ठरले. आता बोलले परसरवाडी संघाकडून परफेक्ट पकड केली. ब्लॉकेज केलं ब्लॉक केलं ते केंद्रीय आलं परत सिद्धेश परसराम चढाई घेऊन 1-2 ची साखळी 1-2-2 ची माळवाशी करून लावण्यात आलं. दोन्ही संघ नक्कीच तुल्यबल्य आहेत. पंचक्रोशीमध्ये नावाजलेले संघ आहेत. मॅच ही चांगली टाईट होणार. माळवाशीकडून 10 नंबर जर्सी प्रदान केला. अनुभवच्या जोरावर नक्कीच आपली चढाई योग्य दिशेने परत आपल्या तंबूत रवींद्र एक पॉइंट घेऊन गेला. 10 नंबर जर्सी प्रदान केला. माळवाशीचा खेळाडू जुना जाणता अनुभवाची तिजोरी असलेला खेळाडू संघ हातात होतोय दोन्ही साईडला आणि नक्कीच ब्लॉक केलाय. सिद्धेश परशुराम यानं सक्सेस केलेला आहे ब्लॉक. 1-2 ची साखळी माळवाशीकडून लावण्यात आले. स्वप्नील जरा टॉर्च बंद कर. टॉर्च व्हिडिओ काढ. टॉर्च बंद कर. पंधांना त्रास होतोय. 1-2 ची साखळी लावली रवींद्र लाड याच्यासाठी माळवाशीकडून. घेऊन गेला तो. एक नंबर जर्सी बदल केला.
मध्यप्रदेशचा आज चढाईसाठी झालाय माळवाशीकडून चढाई करतोय. बोलण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु असं रवींद्रला चढाई घेऊन येतो. एक एकची सापडी नक्कीच सामना चढावडीचा असणार यात काय ठरवून घेऊन येते दीपक भास्कर. भक्कम अशी भरी करण्याला शक्य नाही तेवढं तरी चांगली करण्याची माळवाशीकडे हुनर आहे. अजून खूप वेळ आहे, भरपूर काय घडू शकतं सामन्यामध्ये. सिद्धेश परशुराम खातं बोललेलं आहे माळवाशी संघाकडून नक्कीच हाफ टाइमच्या नंतर कमबॅक करणार. मी मगाशीच बोललो होतो माळवाशी संघ फायनलिस्ट संघ आहे. आतापर्यंत पंचकृषीमध्ये भरपूर असे फायनल विजेता संघ झालेला असा हा माळवाशी संघ आहे. त्याच्यामध्ये चांगल्या रेडरचं धर्म आहे. रोशन सारखे चढाईपट्टू उत्कृष्ट कामगिरी करतात. परत आपल्या तंबूत रोशन जुगाई विग्रवली संघाचा प्रतिनिधी कोण असेल तर जरा माईकशी संपर्क साधावा. विग्रवली संघाचा जुगाई विग्रवली संघ ओके. रवींद्रला चढाई घेऊन येतोय. बोनस टिपण्याचा नक्की प्रयत्न केला. खरे रवींद्रला घाई केली आणि पॉइंट घेऊन गेला. वन पॉइंट घेऊन गेलेला आहे. फावड्या आउट झालेला आहे. रोशन शेवटची 4 मिनिटं 10-3 10 परशुरामवाडी 3 वाशी. नक्कीच सामना रंगतदार होणार. काही वेळ बाकी आहे.
खरे रवींद्रला पाया लागला 10-5 शेवटची 3 मिनिटं 10-5 नक्की दाद मागतोय खेळाडू दिलेला आहे पंचांचा दादा निर्णय अंतिम बारा पर्शेनवाडी 5 माळवशी रंगतदार सामना अटीतटीचा सामना नक्की होणार अजूनही माळवाशीमध्ये होणार आहे संघ कलांटी मारण्याची सुपर रेडची गरज आहे माळवाशी संघाकडे शेवटची 2 मिनिटं 12 पर्शेनवाडी 5 माळवाशी यानंतरचा होणारा सामना माळवाशी बी संघ तयार राहायचा आहे चांगली पॉइंटची चढावर होणार रवींद्र लाट चढाई घेऊन येतोय जरा खाली बसून घ्यायचं आहे खेळाडूंना खाली बसून घे विशाल जमलिंग नको विशाल खेळाडूंना खाली बसवून घे मारला लास्ट 1 मिनिट पंच घोषित करतायत 12-10 एक खेळाडू बाकी आहे पर्शेनवाडी संघाकडे रवींद्रला एक पॉइंट घेऊन आलेला आहे 2 प्लस पॉइंट नक्कीच सरावडी आपल्याला पाहायला मिळते चौदा सेम पॉइंट नक्कीच मॅच होणार टफ मॅच होणार आपल्याला पाहायला मिळालेला 14-14 रोशनची चढाई नक्कीच निर्णायक ठरली त्याचं हे योगदान हमेशा सगळ्यांना यादगार राहणार आणि मॅच मालवशी पर्शेनवाडी 1 पॉइंट मालवशी प्रथम चढाई प्रथमेश सावंत मालवशी 1 पर्शेनवाडी 1 दुसरी चढाई पर्शेनवाडी सिद्धेश परशुराम दुसरी चढाई पर्शेनवाडी 2 मालवशी 1 दुसरी चढाई प्रमोद कांबळे ही रेड महत्वाची टाइमला भट्टी टाकत
शाबाश शाबाश. माळवाशी 2 परशुरामवाडी 2. तिसरी चढाई प्रशांत बेंद्रे परशुरामवाडीकडून. प्रशांत बेंद्रे गब्बस इथे म्हणू नको रशाच्या दोन रेड आहे. यानंतरचा सामना असेल यारी दोस्ती मालवाशी बी संघ. आपण तयार राहायचं आहे. मालवाशी 3 गुण परशुरामवाडी 3 गुण. रोशन कांबळे तिसरी चढाई. माळवाशी 4 गुण परशुरामवाडी 3 गुण. चौथी चढाई उत्तम परशुराम. दीपवतला जमत नाही. हा शाबाश शाबाश. माळवाशी 5 परशुरामवाडी 3. चौथी चढाई ऋषिकेश वास्कर. चौथी लढाई. शाबाश शाबाश. परशुरामवाडी 3 माळवाशी 7. 5वी लास्ट चढाई दीपक करंडे परशुरामवाडीकडून. परशुरामवाडी 4 माळवाशी 7. लास्ट चढाई दिनेश कांबळे. तर अशावरतीच फोकस करणार आहे. चांगली मॅच पाहायला मिळाली.